नमस्कार मंडळी, मी मेघाज इझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज खूप छान रेसिपी घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी। तर ना, ही रेसिपी मी जेव्हा राजस्थानमध्ये होते तेव्हा माझ्या नेबरकडून शिकले आणि खरंच खूप टेस्टी लागते आणि अगदी कमी वेळात होते। त्याच्यामुळे मला ही रेसिपी आवडते आणि हेल्दीही आहे आणि थंडीमध्ये मोस्टली ही रेसिपी बनवली जाते। तर मी इथं 1 बाउल होईल इतकं मेथी घेतलेली आहे। मेथी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। मेथी निवडताना मी इथं देठ घेतलेले नाही आहेत, फार थोडेसे जे कवळे देठ असतात ते आणि एकदम असं बारीक अशी नीट केलेली आहे। जर तुम्ही थोडे देठ सोबत घेतला तरी चालू शकतं, पण मग मेथी यूज करताना तुम्हाला इथं कट करून यूज करायला लागेल। त्याआधी इथं मी स्वच्छ मेथी धुवून घेतलेली आहे आणि पाणी नितळायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत मी इथं 2 कांदे घेतले आणि ते बारीक कट करून घेतले आहेत। आता ना मार्केटमध्ये ओले कांदे यायला लागलेले आहेत आणि इतके तिखट असतात की डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय काही शांत राहत नाहीत। तर मलाही चिरताना डोळे उघडता सुद्धा येत नव्हते, इतकं तिखट लागत होतं ते। आणि बघू शकता माझ्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे इथं। तर कांदे चिरून झालेत। इथं मी 2 मिरची घेतली आहे हिरवी, तेही कट करून घेते। तर ह्या खूप तिखट मिरच्या नाही आहेत। त्यानंतर मी इथे घेतले 1 कप बाजरीचं पीठ। थंडीमध्ये बाजरी आपल्या शरीराला गरम करते, उष्णता देते, त्यामुळे बाजरी खाणं मस्ट आहे। त्याच्यामुळे ही रेसिपी मी बनवते थंडीमध्ये। 1 कप बाजरीचं पीठ घेतले, अर्धा कप गव्हाचं पीठ घेतले। त्याच्यानंतर आपली ही धुवून घेतलेली 1 बाउल मेथी। त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत बारीक कट केलेले कांदे आणि हिरवी मिरची। मी इथं थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, तीही पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली आणि ही आता आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे। कोथिंबीर मला खूप आवडते, त्यामुळे सगळ्याच पदार्थात मी भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालत असते। अगदी काही बेसिक्स पदार्थच आपण वापरलेले आहेत, पण टेस्ट याची खूप छान येणार आहे। आता आपण काही मसाले घालूयात। त्याच्यासाठी मी इथं 1 चमचा गरम मसाला घेतला आहे, अर्धा चमचा जिरं, त्याच्यानंतर अर्धा चमचा ओवा। सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे याच्यामध्ये आपण पापड खार वापरणार आहोत। मी इथं 1.5 चमचा पापड खार वापरलेले आहे, नसेल तर तुम्ही अर्धा चमचा सोडाही वापरू शकता आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ। तर पापड खारमुळे ना ह्याची टेस्ट खूप छान येते आणि जे आपण वडे बनवणार आहोत ते एकदम असं आतून छान खुसखुशीत असे होतात आणि टेस्टलाही खूप छान लागतात। तर ही पारंपरिक राजस्थानची रेसिपी आहे, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि त्याच्यानंतर मी इथं 2 चमचे तेल घातलेलं आहे। आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मिक्स करताना जी मेथी होती ती आपण अशा पद्धतीने हाताने चुरून घ्यायची, म्हणजे काय होतं ती थोडीशी मऊ पडते आणि त्याच्यातील जे काही पाणी आहे ते रिलीज होतं आताच, म्हणजे नंतर ते पीठ आपलं जे पातळ होणार नाही। तर अशा पद्धतीने हे पिठाला सर्व आपण चुरून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ मळायला आपल्याला खूप पाणी लागत नाही आणि आपल्याला हे आपलं जसं चपातीचं पीठ असतं तसंच मळून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे। 3-4 मिनटं छान मेथीला मऊसूत करून आपण पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं। तर बघू शकता छान मऊसूत असं पीठ झालेलं आहे। आता आपण जितकं आपण चपाती लाटायला पीठ घेतो तितकंच असं पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण मेदूवड्याला जसा शेप देतो ना तसा याला शेप देऊन घ्यायचा आहे। तर वडे आतून छान वाफले पाहिजेत, त्याच्यामुळे अशा पद्धतीने ह्याला शेप दिला जातो। तर बघू शकता। तर मी तुम्हाला अजून एक करून दाखवते। छोट्याशा चपातीचा गोळा घ्यायचा, त्याला मधून होल करायचं। आधी त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं, मग मध्ये होल करून परत त्याला छान असा मेदूवड्याचा आकार द्यायचा आणि सगळे आपले ढोकळे अशाच पद्धतीने बनवून तयार करायचे। त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली, त्याच्यात आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे। 1 तांब्या इतकं पाणी मी घातलेलं आहे, म्हणजे एक 2 ते 3 ग्लास पाणी घालायचं आणि पाणी आपल्याला उकळवायला ठेवायचं आहे। पाणी उकळलं की
मी इथं गॅस लो केलेला आहे, कारण जेव्हा आपण आता वडे ठेवणार तर ते हाताला वाफ बडवू नये म्हणून गॅस लो केला. त्याच्यानंतर अशा पद्धतीची एखादी जाळी तुम्ही घेऊ शकता किंवा जे स्टँड वगैरे असतं ते तुम्ही वापरलं तरी चालू शकतं किंवा इडलीच्या भांड्यामध्येही तुम्ही वापरू शकता. तर मी सगळे वडे इथं चाळणीवर ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला झाकून 20 ते 25 मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरती. खार ढोकळे तर बनतातच आहेत, पण ते खायचं कशासोबत? तर त्यासाठी आपण राजस्थान स्टाईलचीच डाळ बनवतोय. त्याच्यासाठी लहान वाटीने 1 वाटी छिलक्याची मूग डाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ. अर्धी वाटी म्हणजे 4 चमचे इतपत ही असेल आणि डाळ ह्याला जास्त प्रमाणातच लागते. कसे ते मी तुम्हाला खायची स्टाईल सांगितली की समजेलच. तर त्याच्यानंतर ही सर्व जी डाळ आहे मस्त अशी चोळून 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून त्यातली जी काही घाण आहे ती निघून जाईल. त्यानंतर मी इकडं डाळीमध्ये पाणी घालून ही साईडला ठेवते. तोपर्यंत आपण डाळीमध्ये जे लागणारं आहे टोमॅटो, कांदा हा चिरून घेऊया. तर मीडियम साईजचा टोमॅटो एक घेतलेला आहे, स्वच्छ धुवून मोठे मोठे असे मी त्याचे पीस करून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे मीडियम साईजचा कांदा घेतला तर त्याचेही आपण मोठे मोठेच पीस करून घ्यायचे. त्यानंतर मी इथं ओली चिंच घेतलेली आहे. चिंच नसेल तर आमसूल वापरू शकता किंवा नंतर तुम्ही वरतून लिंबूचाही वापर करू शकता. तर त्यानंतर जी धुतलेली सर्व डाळ होती ती मी कुकरमध्ये काढून घेतली. त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा आणि सोबतच चिंच घातली. त्यानंतर पुरेसं पाणी म्हणजे एक 2-3 ग्लास पाणी याच्यामध्ये ॲड करायचं. आपली डाळ व्यवस्थित शिजेल इतपत पाणी घालायचं. त्याच्यानंतर छोटा 1 चमचा हळद घातलेली आहे. तर कुकरचं झाकण लावलं आणि एका साईडला ढोकळे शिजताच आहेत, तर दुसऱ्या साईडला आपण कुकरही लावून घेऊयात. इथं 20 मिनटं होऊन गेलेली आहेत. तर ढोकळे आपण आता चेक करूया. तर बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. मी चाकूने अशा पद्धतीने चेक करते, तर चाकू पूर्णपणे क्लीन निघाला आहे. तर आपले ढोकळे छान वाफलेले आहेत. पण आता आपली डाळ शिजून त्याला आपण फोडणी देऊन जे सर्व करू तोपर्यंत हे ढोकळे आपण अशाच पद्धतीने झाकून ठेवायचे, म्हणजे हे तसेच गरम राहतात. तर इकडं कुकरलाही 4 शिट्ट्या आलेल्या आहेत. तर मी गॅस बंद करते. कुकर थोडा थंड झाला की मग आपण त्याची जी वाफ आहे ती काढून घ्यायची. आणि बघू शकता डाळी अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत, पाणीही अगदी पुरेसं झालं होतं. आता हे आपल्याला डाळी व्यवस्थित घोटून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता डाळी छान शिजलेल्या आहेत. आता आपल्याला डाळीला तडका बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी 2 मोठे चमचे इथं तेल घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं, मोहरी दोन्ही मिळून 1-1.5 चमचा घातलेला आहे. छान तेही तडतडलं की त्याच्यानंतर 8 लसूण पाकळ्या मी छान ठेचून घेतल्या होत्या. त्यानंतर कढीपत्ता आणि 3 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तर मध्ये मी गॅस बंद केला होता एकदा. त्यानंतर मी आता बारीक गॅसवर ठेवलेलं आहे हे, जेणेकरून आपली जी चटणी आहे ती करपणार नाही. तर हे व्यवस्थित मी तेलामध्ये थोडंसं मिक्स करून घेते. आणि फोडणी करताना काय होतं, तेल फार कडकडीत गरम झालं आणि त्याच्यानंतर आपण लाल तिखट वगैरे टाकलं ना तर ते जळतं. त्यामुळे तेल गरम झालं की गॅस बंद करायचा. त्याच्यानंतर सर्व जिन्नस टाकलं की काय होतं, तेलाचं टेम्परेचर थोडं कमी होतं. मग त्याच्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे. त्यानंतर मी इथं गरम पाणी टाकलेलं आहे डाळीची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तडका टाकून घेतला आणि हे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथंच आपण मीठही घालणार आहोत याच्यामध्ये. तर चवीपुरतं मीठ ॲड करा. त्याच्यानंतर खूप सारी मी इथं कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून. मी कोथिंबीर नेहमी वरूनच टाकते, कारण मला तसंच कोणताही पदार्थ टेस्टी लागतो. त्यामुळे मोस्टली मी कोथिंबीर वरतून टाकत असते. तर बघू शकता आपली मस्त अशी डाळ तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने डाळ एकदा बनवून बघा, खूप टेस्टी लागते मिक्स डाळींची. आणि सोबत आपण त्यात चिंच वगैरे टाकली आहे, त्यामुळं खूप टेस्टी लागते. आणि कमी तिखट बनवायची थोडी, म्हणजे अजूनच छान लागते. बघू शकता अजूनही आपले जे ढोकळे आहेत ते छान गरमच आहेत.
तर बघू शकता किती सुंदर दिसते आपली डाळ ढोकळे, मस्त दिसतं आहे. आणि सोबत कांदा तर हवाच, कांदा आणि मी तर बीटचं सलाड ठेवलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता मस्त आतून खुसखुशीत असं आपले हे खार ढोकळे तयार झालेले आहेत. तर हे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे बनवतात, त्यातली मी एक पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. हे अशा पद्धतीने चुरून घ्यायचं, त्याच्यावरती खूप सारं तूप घालायचं आणि खूप सारी डाळ घालायची. तर डाळ खूप जास्त क्वांटिटीमध्ये जाते आणि 2 ते 3 एवढेच एक माणूस खाऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त हे जात नाही. त्यामुळे हे 4 लोकांसाठी सफिशियंट आहे. तर अशा पद्धतीने हे खाल्लं जातं. तर तुम्हीही एकदा नक्की टेस्ट करून बघा. टेस्टला खरंच खूप छान झालं होतं. आणि तुम्ही राजस्थानी दुसरी कुठली डिश खाल्ली असेल तर तुम्हाला माहीतच असेल, राजस्थानी डिश अगदीच खरंच छान असतात आणि त्यामुळे मलाही आवडतात. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, कारण एकदम साधी सोपी रेसिपी आहे. फार काही गोष्टी लागत नाही त्याला, अगदी घरच्या गोष्टींमध्ये तयार होतं आणि टेस्टलाही अप्रतिम लागतं. तर कधीतरी वेगळं काही खायचं असेल तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला दिसलं असेल की डाळीची क्वांटिटी मी खूप जास्त बनवलेली आहे. का बनवली आहे? कारण ह्याच्यात डाळीची क्वांटिटी जास्त खाल्ली जाते. एखादा माणूस 2 किंवा मॅक्झिमम 3च ढोकळे खाऊ शकतो. पण ढोकळा खाताना एक ढोकळा असा चुरायचा आणि भरपूर सारी डाळ त्याच्यावर टाकायची आणि थोडंसं तूप आणि कांदा घालून हे खाल्लं जातं. तेव्हा जसं आपण मिसळमध्ये जास्त रसा तर्री खातो त्याप्रमाणे आहे हे. त्यामुळे डाळ थोडी जास्तच लागते. नक्की ट्राय करा खार ढोकळा आणि डाळ.